Habibi, come to Karzat. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. मी आणि माझी वाईफ आम्ही चाललोय फिरायला, कारण की आज आम्हाला झालेत 10 वर्ष रिलेशनला. आमच्या 10 वर्ष झालेत, त्यामुळे आम्ही आता फिरायला चाललोय कर्जतला, फार्म हाऊसला. त्यामुळे आजचा दिवस खूप स्पेशल आहे आमच्यासाठी. माझ्यासाठी सरप्राईज होतं. हा, तिला माहित नव्हतं. प्लॅन केलंय ह्याने. फर्स्ट टाइम खूप केले प्लॅन, पण तिला समजलं नाही ते. आणि आता फिरायला चाललोय, तिथे खूप जाऊन मजा करणार, मस्ती करणार आहे. तो कर्जतच्या पुढेच आहे फार्म हाऊस, तुम्हाला सगळं दाखवेल. तर तुम्ही पण आमच्यासोबत जॉईन व्हा आणि भेटूया आपण प्रवासामध्ये. आणि आता आम्ही आलोय थोडासा नाश्ता करायला खोपोलीच्या इथे. आता खूप भूक लागली आम्हाला. हो बरं, तिथे ॲक्टिंग लगेच सुरू होतं. चलो आता नाश्ता करूया. हे बघा, मस्त गरम गरम वडापाव आणि ज्यूस आलेला आहे. आता आम्ही मस्त खातो आणि निघतो. आता वाजलेत 12. आमचं असं पण एकचं चेक इन आहे, त्यामुळे आम्ही बरोबर चालू आहे, बरोबर स्पीड चालू आहे आमची. पोहोचेल आणि बायकोची पण स्पीड बरोबर चालू आहे खायची. तिला भूक लागली त्यामुळे आता मी खातोय. सो मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही आज फिरायला चाललो आहे, 10 वर्ष कंप्लीट झाले. पण ॲज युजल माझी वाईफ ऑफिसचं काम करते. ऑफिसचं जे काम चालू आहे, कॉर्पोरेट जॉब, ते तिने सॅटर्डे संडे पण तिला वर्किंग करायचं. कॉर्पोरेट सॅलरीमुळे वडापाववर आलाय. वडापाव आलं, पण आता आम्ही एन्जॉय करणार आहे. तर त्यामुळे तिला बोललो आता मी मोबाईल ठेवून टाक. आमचं भार आहे, आम्ही फक्त ऑफिसची कामं 6 पर्यंत, गेटच्या बाहेर आम्ही काम आणतच नाही. 5 मिनिटं. तिथं 5 मिनिट आमचा नाश्ता पण झाला आहे आणि आता आम्ही निघतोय. की आम्हाला आता 1 वाजताचं चेक इन आहे कर्जतच्या. हा, पण लेट होणार आहे. लेट होतं तुम्हाला माहिती आहे, कोणामुळे होतं ते काय सांगायची गरज नाही. मी काय नाव नाही घेतलं, तेव्हा तो बोललो त्यांना की लेट कोणामुळे तुम्हाला समज असेल. तर आता आम्ही निघेल आणि मग तुम्हाला आम्ही हे सगळं ऐकतात. दुसरी पोरगी असते ती पण ते सेम बोलली असती. नाही, तुझी कामं पण मी करते, माझी कामं पण मी करते. आज अॅनिव्हर्सरी आहे, आज आम्ही भांडायचं नाही ठरवलंय. ट्राय करतो आम्ही, भांडणार नाही, प्रेम करणार फक्त. आता आम्ही निघतोय, तर चलो. मित्रांनो, आपण जात असताना मला हे मध्ये रस्त्यात दिसलं, त्यामुळे मी थांबलो. आणि बघा आपल्याला काय दिसलं. अतिशय सुंदर मूर्ती. मित्रांनो, खूप सुंदर अशी मूर्ती आहे, खूप छान दिसते. आणि इथं येऊन मला प्रसन्न वाटलं. बघा मागेच बघा. आता आम्ही निघतो, चलो. एक नंबर. त्यामुळे जरा तरी वेळ काढा आणि असं फिरायला या. ऍक्च्युली पार्टनर सोबत या, हे मेन्शन करा. पाऊस सुरू झालाय गाईस, आणि आम्ही अजून रेनकोट वेअर नाही केले. आम्ही पटकन आता कुठेतरी थांबून रेनकोट वेअर करतो. आणि हा पाऊस आता 15च मिनिटं राहिलेत आणि पाऊस सुरू झालाय. सी गाईज, जस्ट आम्ही पोहोचलो आहे. इथून वर जायचं आहे आम्हाला. आमचा रूम आहे जास्त मॉडेल आहे. लेफ्टला पार्किंग आहे. म्हणजे लेफ्टला पार्किंग केली की या साईडला, राईट साईडला आमचा हे आहे. फायनली मित्रांनो, आपण पोचलोय कर्जत इथे. ओसिस म्हणून हे रिसॉर्ट आहे.
आणि फार्म हाऊस आहे, मी तुम्हाला दाखवेल, नाव दाखवेल. आता मी जस्ट पोचलो आहे. आता आम्ही चेक इन करतो आणि तुम्हाला दाखवतो रूम कशी आहे आमची. चला. हे बघा, बाहेरून असं दिसतं आणि बाहेरचं इथे पार्किंग आहे आमची. आता आम्ही आज जातो. सो मित्रांनो, आता आपण पोचलो रूमजवळ आणि आपल्याला आता आयुष्य दाखवेल, काही आयुष्य आतमध्ये आहे, तर आयुष्य आपल्याला दाखवेल की रूम कशी आहे ते आता आपण बघूया. हे बघा गाईज, आमचा रूम, आमचा असा मस्त प्रिशियस असा लिव्हिंग एरिया दिलाय ह्यांनी. खूप मोठा आहे, खूप म्हणजे खूप एक्सपेक्टेशन पेक्षा मोठा आहे. हा, आता इथे लिव्हिंग एरियामध्येच त्यांनी एक छोटंसं असं किचन केलंय क्यूटचं, ज्याच्यामध्ये तुम्हाला इथे फ्रीज वगैरे अवेलेबल करून दिलाय, जे आपल्याला यूज होईल. प्लस इथे त्यांनी युटेन्सिल्स पण दिले आहेत, जसं की छोटं ताट वगैरे आणि चहासाठी वगैरे असं दिलंय. इथे इलेक्ट्रिक शेगडी दिली आहे, जिथे तुम्ही नॉर्मल तुम्हाला मॅगी वगैरे जे काय करायचं तुम्ही करू शकता. किचनच्या थोडंसं साईडला इथे त्यांनी एक मस्त वॉशरूम दिलंय. सी द मेन पार्ट, की मी जिथे पण फिरायला जाईल मी पहिले वॉशरूम चेक करते. जर वॉशरूम क्लीन असेल तर तो रूम्स वगैरे खूप क्लीन असतात आणि हे वॉशरूम एकदम मस्त खूप 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 क्लीन आहे. इथे वॉशरूमच्या साईडला त्यांनी छोटंसं असं अलमारी दिली, कबूड तुम्ही बघू शकता, जिथे त्यांना सध्याला सामान वगैरे ठेवलं आमचं आल्या आल्या. ओके, लिव्हिंग एरियाच्या लेफ्ट साईडला त्यांनी मस्त गॅलरी दिली, खूप मोठी आहे पाठी. सो तुम्ही इथे बसून जर हाय टी वगैरे घ्यायचं असेल तुम्हाला तर छान व्ह्यू बघून तुम्ही घेऊ. ओके, आता मी तुम्हाला दाखवते आमचं बेडरूम. सो हा आहे आमचा क्यूटचा बेडरूम. खूप छान आहे, खूप क्लीन आहे. तुम्ही हे बेडशीट्स वगैरे पण बघू शकता, खूप क्लीन आहे. बेडरूममध्ये सुद्धा ह्यांनी एक कबोर्ड दिलं आहे, तुम्ही बघू शकता, खूप मोठं आहे आणि क्लीन आहे, जिथे आपण सामान इझिली ठेवू शकतो. छोटे छोटे ड्रॉवर्स पण दिले आहेत, काही नॉर्मल ठेवायचं असेल तर. आणि इथे एक नॉर्मल ग्रीनरी आहे जी तुम्ही बघू शकता. सो तुम्हाला काही छोटं मोठं बघायचं असेल तर. प्लस पॉईंट की ह्यांनी बेडरूममध्ये सुद्धा वॉशरूम दिलं आहे, सी, आणि ते सुद्धा खूप क्लीन आहे. सो मला खूप आवडलं आहे. बेडरूम पण एकदम एकदम द मेन पार्ट. सो स्पेशली माझ्यासाठी पण सरप्राईज होतं, पण मी आलेलं बघितलं तर मला खूप मस्त वाटलं. इथे जकूझी दिलाय आणि खूप मस्त आहे, म्हणजे एरिया खूप छान आहे, असं क्लीन आहे आणि स्पेस खूप जास्त आहे. सो एकदम असं कम्फर्ट वाटतंय, असं गिचडी नाही आहे भरपूर. इथे पण बसायला वगैरे दिलं आहे, हे जकूझी आहे. सो थँक्यू राहुल. सो रूम खूप आवडला आम्हा सर्वांना, मला तर खूप म्हणजे एकदम खूप. जसं आम्ही मला एक्सपेक्ट जसं केलेलं ना, expect- हा ऍक्च्युली त्यापेक्षा भारी, त्यापेक्षा जास्त चांगलं म्हणजे निघालं. ह्याने रात्री मला काल फोटो दाखवले, बिकॉज मला ह्या प्लॅन बद्दल माहित नव्हतं. बट रात्री फोटो दाखवल्यानंतर मला असं झालं की लेट सी आता जाऊन कसं आहे कसं नाही. मोस्ट ऑफ द टाइम आपण जिथे पण जातो तर एक्सपेक्टेशनच्या तेवढं मॅच करत नाही. बट हे खूप छान आवडलं, एकदम भारी आहे. आता बघू, आता आम्ही इथे काढणार एक दिवस, तर मी तुम्हाला सगळं दाखवू. आपलं जकुसीचं रूम म्हणजे हे दिसतं रूम. आम्ही जरा ॲडव्हर्टायझिंगसाठी लावलं. हे आम्ही दोघं, हे आमचं पेज रांची अनस्क्रिप्टेड. प्लीज कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. समझ रहे हो आप. आपला बाहेरचा व्ह्यूज आहे काय, आपला जकुसी बाहेर, तिथून डायरेक्ट हॉलमध्ये एंट्री. आपल्या बेडरूमच्या बाहेर जकुसी. सो गाईज फायनली पोचलो आम्ही आणि तुम्हाला रूम पण दाखवलं आम्ही. आणि माझी वाईफ एवढी खुश झाली, मला खूप आवडलं. रूम बघून एवढी खुश झाली. तिच्यासाठी सरप्राईज होतं ते, म्हणजे प्लेस सरप्राईज होतं. तिला नंतर कळलं की आपण जाणार आहे, बस प्लेस सरप्राईज होता. आणि मला पण टेन्शन होतं, कारण मी फर्स्ट टाईम
यूट्यूबला ब्लॉग बघून मी इथे आलेलो, एका ब्लॉग होता तो ब्लॉग बघून मी इथे आलेलो आणि खूप आवडला मला रूम जो होता हा. आणि वाईफला तेवढा आवडला, तिने सगळ्यांना व्हिडिओ कॉल केले, माझ्या फॅमिलीला, तिच्या फॅमिलीला, सर्वांना फॅमिली, तिने आईला वगैरे सगळ्यांना रूम दाखवला. तर एकदम छान आहे, म्हणजे क्लीन आहे. बेसिकली कसं क्लीन असेल ना तर छान वाटतं. तसं इकडे तिकडे असं घाण वगैरे असं किंवा क्लीन नसेल तर मग माझं ते पूर्ण. आणि खूप स्वच्छ वगैरे आहे आणि इथं नेचर वगैरे चांगलं आहे. ऊन 2 ते 3 तासाचा प्रवास होता आमचा, पण काय वाटलं नाही, म्हणजे थकवा झाला नाही. ऊन नव्हतं, पूर्ण पाऊस होता, ऊन अजिबात नव्हतं, एकदम पाऊस होता, ढगाळ वातावरण होतं आणि मला त्यामुळे थोडासा थंड पाऊस वगैरे लागला वाटलं. जिथे आम्ही थोड्या वेळ बाजूला उभं राहिलो होतो. बट प्रवास खूप छान, म्हणजे ऊन पण नाही आणि पाऊस पण नाही आणि मस्त थंडगार हवा येत होती फक्त आणि मस्त मस्त. सो आम्हाला ते खूप जास्त आवडलं. खूप सारे ग्रुप्स वगैरे पण आलेत आणि असे खूप सारे आम्ही घेऊन येऊ. आमचा ग्रुप तुम्हाला माहिती आहे खूप मोठा आहे. हा, तसं आम्ही ग्रुपला पण घेऊन इथे 1 BHK, आता हा 1 BHK आहे. तसं स्टुडिओ पण असतो, त्याच्यामध्ये फक्त स्टुडिओमध्ये जक्युसी भेटतो किंवा पूल पण भेटतो, प्रायव्हेट पूल भेटतो. आता आमच्याकडे पब्लिक पूल पण आहे, तो मी तुम्हाला नंतर दाखवेल, तुम्हाला मी आता नंतर त्याच्यानंतर दाखवेल. बट प्लॅन करा, म्हणजे स्वतःसाठी वेळ काढून किंवा फॅमिलीसाठी वेळ काढून नक्की या, विजिट करा. सो तुम्हाला हवं असेल तर आम्ही लोकेशन आणि त्याची लिंक वगैरे आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन वगैरे त्यामध्ये देऊ. सो आता आम्ही आता एन्जॉय करतो. आता आमचं तर आम्ही जेवण आणि तर केअर टेकर पण असतो, त्याला आपण तुम्ही सगळं सांगू शकता. तो तुम्हाला, आता आम्ही त्याला जेवणची ऑर्डर दिली, तो ते येईल. इथं खेळायला वगैरे पण त्याने बॅडमिंटन, लुडो वगैरे मला दिसते, सगळं त्याने ठेवलंय, सगळं दिलं त्याने. जेवण आणि मॅगीचे पॅकेट, चहाचे पॅकेट वगैरे सगळं आहे, तर त्यामुळे टेन्शन नाही. सो आता आम्ही खायचं. आता तिला भूक लागली, तिथं खाल्लं तिने वडापाव एवढासा. अरे एका वडापावने पोट भरतं, एक तर मॅगडीला नेलं नाही, बस वडापाव चालला. ब्लॉग खूप मोठा होईल आमचा. माझी बायको एकदा बोलायला आली की ती ऐकत पण नाही. आम्ही भांडणार नाही, आज अॅनिव्हर्सरी आहे त्यामुळे आम्ही आज भांडणार नाही. आम्ही भांडणार नाही, आज आम्ही एन्जॉय करायला आलोय. सो आम्ही एन्जॉय करतो. बाय बाय. आता आमचं जेवण आलेलं आहे आणि मागवलं मसाला पापड आणि शेजवान राईस. हे तर त्याला फिक्स लागतंच पापड, दिस इज मॅन्डेटरी. आणि ह्याने पण त्यांनी दिले कॉम्प्लिमेंट म्हणून. आणि हे तर माझं फेवरेट लिटिल हार्ट्स. आता आम्ही स्टार्ट करतो जेवायला. खूप भूक लागली. बायकांची सवय, तसं हिची सवय काय जाणार नाही. किचन साफ करत बसली. इथं आपण रिसॉर्टला आलोय, ती पूर्ण साफ, म्हणजे केअर करतो, पण ही तिला साफ करायचं, तिला सगळं आवडतं. तिला वाटलं हा 1 BHK आपलाच आहे. टेन्शन एन्जॉय. सो काय, आता आम्ही गेम स्टार्ट केलाय, सापशिडी गेम चालू केलाय. बुद्धिबळ पण होता, पण बुद्धी आणि म्हणजे समजून जावं तुम्ही. सो आता आम्ही सेकंड डाव चालू केला आणि डाव चालू व्हायच्या अगोदरच हा असं बोललाय की जर मी हा डाव नाही जिंकलो, म्हणजे सेकंड डाव, तर हा ह्याचं नाव बदलणार आहे. तर तुम्ही ह्याचं नाव काय, ह्याला नवीन नाव आपण देऊ शकतो ते विचार करायला सुरुवात करा. तोपर्यंत आम्ही हरलं तर ना, मी ह्याला हरवते. हरलं तर म्हणजे तूच हरणार आहेस, बघ कळेल. 5 minutes later. आता मस्त चिडले बाहेर, 1 नंबर चिडले. मी ऍग्री नाही करणार, मी 90 वर होते. गाईस नंबरचा चिडका गाईस थांबा, तुम्हाला दाखवतो. गाईस ती इथे होती आणि तिला पडले 4, पडले 1 2 3 4. हे बघा, म्हणून जास्त उडायचं नाही. झूम करून तू एवढी ओव्हर ऍक्टिंग नको करू. तसं पाहिजे का? मी चाल तुम्ही मगाशी केलं तर मी असं केलेलं का? मला नाही खेळायचंय, चल हट, मी नाही खेळणार. चिडले बघा, हार बांधणे होत नाही. गाईज गाईज परत तिला सापारी गेला गायज, आणि परत ही बघा तिने गेमच उद्ध्वस्त केला. 2 वर आली गाय डायरेक्ट. त्या गेल्या डायरेक्ट 2 वर आली गाय. मी तो वरती होतो ती, आणि तिला खेळायचंच नाही. कारण तर तू चिडलास. चिडलास म्हणजे चिडलास पहिलेच. ऐक मी तुला बोलते. गाईज सो माझं तर नाव चेंज करायची गरज नाही, मी जिंकलोय. नाही का जिंकला, अजून गेम संपलाय. असे भांडण होत आहे आपले. मोठी होऊ देत, व्हिडिओ पण चालू कर. सी आता हा पण 95 ने खाली आलाय. एवढं मला बोलत होतास, बघ कुठेस तू, बघ ना, बघ कुठे. डोळे 4 लावले तर बघ. अरे पण मी चिडत नाही, मी बोलतो खेळ तू, मला नाही खेळायचं, मला नाही खेळायचं. हे बघ, हे बघ, असं नाही करायचं. परत सापाने गेलं, परत गेले खाली डायरेक्ट 2 नंबरला. आणि जास्त उडायचं नाही, पप्पा की परी उडायचं नाही जास्त. तर
कोणी कोणी काय काय नावं सुचवली होती ह्याच्यासाठी प्लीज. अशा प्रकारे देवा असतो. अशा प्रकारे कोणीतरी सेकंड डाव बसावलेला आहे. मित्रांनो आता आमचं खेळून झालंय. आता वेळ आले जकुसी मध्ये जाण्याची. तर आता आम्ही तिकडे जाईल, थोडस एन्जॉय करेल. त्याची मी एवढा वेळ वाट बघतो आणि फायनली आता आम्ही जकुसी मध्ये जाणार आहोत. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा खूप छान आहे. तो काहीच हा तर चाललाय जकुसीमध्ये. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेतोय. एक नंबर एक नंबर. मी पण जाते आता त्याच्याबरोबर. आता मी एन्जॉय करतो गाईस. हा मी पण त्याच्याकडे एन्जॉय करायला जाते. सो बाय, भेटू नंतर. One hour later. हे बघा guys. हा खायला बसलाय आणि ह्याला समीर चौगुले लागतो. म्हणजे जेव्हा पण आम्हाला खायला बसायचं असतं आमचा दिवस समीर इनकम्प्लीट. चौगुले पाहिजे बाबा. हास्य जत्रा पाहिजे. हास्य जत्रेशिवाय ह्याचं जेवणच नाही मेन म्हणजे प्राजक्ता माळी. हाय हाय इतना सुकून. सिरियसली. बाबा. म्हणजे तू इथे येऊन पण प्राजक्ता माळीच. अरे म्हणजे चांगली तर चांगली आहे ना. हा ऍग्री चांगली आहे बट तरी पण एवढं काय बघत बस आता प्राजक्ता माळी. अरे आम्ही सगळे सगळे बघतोय सध्या. आता आम्ही खाता खाता जरा हे बघा चिकन एकदम छान छान आहे. आहे, टेस्ट वगैरे पण छान छान आहे. हा आवडलं तो पण मला. खाल्लाय. आता आम्ही खात खात मस्त बघत बघत एन्जॉय करतो. चलो चलो. सो मित्रांनो आता मी माझ्या बायकोसोबत गेम खेळणार आहे, गेसिंग द नंबर. सो आम्ही दोघं पण मनामध्ये एक एक नंबर ठेवणार आणि तो आम्ही एकमेकाचा गेस करायचा. ओके. सो स्टार्ट करूया. आता आपण रेंज कमी करूया 1 ते 100च्या आतमध्ये. ओके. सो माझा नंबर आहे हा. माझा नंबर आहे गेस 50 अप्पर 70 लोअर. हा. 70 लोअर. 50 ते 70च्या मध्ये. तू बघ बाबा. ओके 65 लोअर. 65 लोअर आहे. 60 लोअर. 55 अप्पर. तुझं 51 लोअर. एक सेकंड तुझं 55 अप होत. म्हणजे बायको विसरली. 60 अप्पर. 45 लोअर. 60 अप्पर आहे आणि 70 लोअर आहे तुझं. म्हणजे तुझं त्या रेंज मध्ये. बोल ना ते कळलं. 63 लोअर. 25 लोअर. 61 सेकंड टाइम पण हरलाय. मला असं मुलीला हार वाटत नाही. ओ प्लीज. मुलगा असताना मी हरवलं असं, मुलीला मला नाही हरवलं. पण रडत असतात ती पाहिजे तुम्ही माशी गेम मध्ये चिटे त्या रडते असे लगेच खेळ असते. त्यामुळे मी असं हरलो. बाकी माझं काय. 20 minutes later. गाईस आता आमचं जेवण आलंय. बायकोला जास्त भूक नाही. बायकोने चटरपटर वगैरे खाऊन जास्त पोट भरलंय बायकोचं. स्टार्टर पण मागवलं आणि स्टार्टर खाऊनच पोट भरलंय. तर आम्ही नॉर्मल मागवलंय चिकन आणि चपाती वगैरे रोटी वगैरे मागवले. राईस वगैरे नाही घेतला. पण आणि टेस्ट पण खूप भारी आहे आमची ह्याची. सो आता आम्ही खातो. मला हा चालेल.
बायको वेगळी ताकद आहे. आता बायको झोपणार थोडीशी, ती पूर्ण दमले आणि ते झोप. आम्ही दिवसभर मस्ती केले आणि ट्रॅव्हलिंग पण केले, त्यामुळे आता आम्ही फक्त खातो आणि मग भेटतो तुम्हाला. आणि माझा नवरा आज मला भरवणार आहे. ओके, तुम्हाला दाखवतो बाबा. ग्रुप राहील ना, परत बायको बोलते मला कधी भरवत नाही, तर एक ग्रुप तर राहू दे माझ्याकडे. कारण का माझी मम्मी माझे पप्पा मला असे भरवायचे हाताने, माहितीये तुला. जेव्हा जेव्हा मला असं खूप खावळा कशी आहे टेस्ट? टेस्ट भारी, टेस्टचं टेन्शन नाही. तो आता आम्ही खातो. बाय बाय जेव्हा मित्रांनो. आता आमचं जस्ट जेवण झालंय. हा, आणि आम्ही खूप दमलोय. तिचा आम्ही बोलले मी. तिचा आवाज बघू शकता, किती हळू बोलते ही. अरे नकोस, खूप रात्र आहे, खूप भारी. इथे बघा पूर्ण अंधार आहे पूर्ण अंधार आहे आणि हा मला बोलतो राऊंडलाच आहे. मला खूप भीती वाटते फ्रँकली स्पीकिंग. जर ग्रुप वगैरे असता किंवा आमची फॅमिली फुल असती तर आम्ही गेलो पण असतो, बट मला असं एकट्याला नाही. ते घाबरले. आणि आता आम्ही जस्ट जेवलोय. आज दिवसभर दमलोय जेवण आम्ही. जास्त नाही केलं, बट थोडं थोडं खाल्लं. हा, थोडस खाल्लं जास्त नाही. असं पण पोट भरलेलं होतं आमचं. सो आता जरा हे आवाज वगैरे हे येतोय, काय असं काही भरपूर ग्रुप वगैरे सगळे आले. आलेत ग्रुप ना. वगैरे खूप फॅमिली वगैरे But आले. अरे भीती वाटते म्हणून नाही आम्ही जाणार बाहेर. त्यामुळे आणि आम्ही आता आम्ही खूप खेळलो पण आहे, हा, खूप मस्ती आम्ही वगैरे खूप केलं, enjoy दमलो एवढं ना, आणि ट्रॅव्हलिंग केलं वगैरे. तर जरा आम्ही आणि दुपारी थोडीशी 1 तास झोप काढली माझ्यापैकी. नाही 1 नाही 2 तास. किती वेळा सांगणार मी. हा, म्हणजे झोप काढली थोडीशी. काही दमली नाही ती पण, मागे बसून चालवत नाही ती गाडी, पण ती दमते. ती मागे बसते त्यामुळे ती दमते ती. एकतर मला आहे ना कार शिवाय फिरायला आवडत नाही. ती पप्पा की पर्यंत पण सांगितलेले मी. त्यामुळे तर आता आम्ही आराम करणार आणि हा, उद्या आणि सकाळी इथे पूल पण आहे. हा, पण जो तो आम्ही आम्ही दाखवला उद्या नाही, तो explore उद्या आम्ही करू. एक्सप्लोर करेल. तुम्हाला उद्या दाखवतो, कारण की आज दाखवता आला नाही तो. नाही पॉसिबल झालं. सो आम्ही उद्या तुम्हाला पूल दाखवेल वगैरे. आज जकुझी वगैरेची सगळी मजा घेतली आम्ही सगळी. हे केली, मस्ती वगैरे केली, Enjoy गेम खूप खेळले, केला. इथे जे गेम्स खूप वगैरे होते ते मजा केली. खेळलो आम्ही. मज्जा आणि सो आता आम्ही जरा आराम करतो आणि उद्या तुम्हाला सकाळी भेटतो. बाय बाय. गुड नाईट गाईज. गुड नाईट गाईज. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता सकाळ झाले आणि सकाळचे 9 वाजलेत आणि वाईफ झोपले माझी आणि मी उठलो, कारण की खूप पाऊस पडला आणि इकडचं वातावरण एवढं छान झालंय. डोंगर वगैरे, डोंगर तर दिसत पण नाही, बाजूलाच डोंगर आहे पण डोंगर दिसत पण नाही. एवढं वातावरण छान झालंय, थंड थंड, आणि झाडे वगैरे छान दिसतात, बघू शकता तुम्ही. जस्ट उठलोय मी आणि आता जकुसीमध्ये जाईल मी जरा थोडासा आराम करेल, कारण जकुसी मी पूर्ण वसूल करणार आणि मग ती उठल्यानंतर मी तुम्हाला थोडंसं पूलमध्ये दाखवेल. घेऊन जाईल तुम्हाला पूलमध्ये मी. पूलचे तिकडचे शूट पण दाखवेल मी. काही या हॉटेलचा जो मॅनेजर आहे त्यांच्याकडून आम्हाला कॉम्प्लिमेंटरी म्हणून नाश्ता दिला आहे. तर हे बघा माझा आलू पराठा आणि टोस्ट सँडविच. हेल्दी फूड. हेल्दी खाऊ, हेल्दी. आता मी खातो पटकन, कारण की 11 वाजता चेकआउट आहे आमचा. सो आता मी खातो आणि तयारी करून निघतो. वा 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 वा. हबीबी कम टू कर्जत. मित्रांनो, इथे खूप सारे असे रिसॉर्ट आहेत आणि प्रत्येकाचा ओनर वेगवेगळा आहे. जकुसी, प्रायव्हेट पूल वगैरे सगळं इथे भेटतं. बघू शकता खूप मोठं आहे. इथे खेळायला पण आहे. हे बघा इथे स्विमिंग पूल, प्ले झोन वगैरे सगळं आहे. आता आपण बघूया स्विमिंग पूल वगैरे. खूप छान आहे इथे, सगळीकडे हिरवेगार. हे बघा गाईज, असं पूल आहे इथे, खूप छान आहे. सो गाईज, आता आम्ही निघालो आहोत, चेकआउट करतोय आणि खूप भारी वाटतंय. हा, सगळेच निघाले, सगळ्यांचं चेकआउट आहे, त्यामुळे आता मी निघालोय आणि खूप भारी वाटलंय.
हे तुम्ही बघू शकता बघा बा असे हे माझे बायको पण ब्लॅकिश आम्ही झालो आता आम्ही निघतो. ठीक आहे बायको माझी तुम्ही काढणार आहे. आता आम्ही निघतो आणि तुम्हाला दाखवतो. सो गाईज आता आम्ही निघालोय आणि तुम्हाला सांगितलं होतं आम्ही की याची लिंक वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये देईल कारण खूप भारी आहे आणि नक्की तुम्ही विजिट करा फॅमिलीसोबत ग्रुपसोबत एक्सपिरियन्स पार्टनरसोबत नक्की या. आणि आता आम्ही निघतो आणि आता माझ्या बायकोचा डायलॉग जो प्रत्येक सो आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. बाय. एवढंच वाक्य बोलते माझी बायको प्रत्येक ह्याच्यामध्ये. सो नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब वाढवा आमचे. आम्हाला असं रिव्ह्यू भेटलंय की ही येते आणि ही एवढंच बोलते लाईक करा, शेअर करा. त्यासाठी ठेवलं आम्ही तिथं आम्ही तिथे सॅलरी देतो तिला मी. सो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. अजून झोप आले. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण नक्की भेटू आणि हा ब्लॉग आता तुम्ही शेवटमध्ये बघताच आहे तर लाईक करा, शेअर करा. सो असंच आम्ही तुम्हाला नवीन ब्लॉग आणून देईल. बाय बाय. बाय.